सारे. कौशिक आणि अद्विता, मला सांगा, तुम्हाला खेळायला आवडतं? हो. काय काय खेळता तुम्ही मित्रमैत्रिणींबरोबर? कौशिक, सांगतोस? क्रिकेट, फुटबॉल, पत्ते, सापशिडी, कॅरम, लुडो. आणि अद्विता काय काय खेळते? लपंडाव, सापशिडी, लुडो, दोरीच्या उड्या. म्हणजे तुम्ही बरेच खेळ खेळता. काही खेळ आपण घरात खेळतो आणि काही खेळ आपण बाहेर खेळतो. काही खेळ आपण गट करून खेळतो आणि काही खेळांसाठी आपल्याला गट लागत नाहीत. अशा आपण काही खेळांवर गप्पा मारूयात. हो. आपल्याला गप्पा मारण्यासाठी माझ्याकडे काही मुद्दे आहेत. अद्विता, एकदा सगळे मुद्दे वाचतेस तू मोठ्याने? हा खेळ नेमका कसा खेळतात? घरात की बाहेर? किती जण? साहित्य, गट, किती वेळ? म्हणजे आपल्याला खेळांविषयीच्या गप्पा मारायच्या आहेत, त्यामध्ये आपल्याला हे मुद्दे आले पाहिजेत. आपण सुरुवात तुमच्या एका आवडीच्या खेळाने करूयात. हो. आपण लपाछपीने सुरुवात करूयात. हो. कोण सांगताय मला लपाछपी कशी खेळतात? मी. सांग. एकावर राज्य असतं आणि बाकी सगळेजण लपतात आणि तो सगळ्यांना शोधतो. आणि जर शोधताना जो पहिले असेल त्याच्यावर राज्य, आणि शोधताना मध्येच जर कोणी धप्पा दिला तर त्याच्यावरच पुन्हा राज्य येतं. बरोबर. आणि हा खेळ आपण घरात खेळतो की बाहेर खेळतो ग? बाहेर. आणि घर मोठं असेल तर? घरात. किती जण खेळू शकतात एका वेळी? कितीही जण खेळू शकतात. आपल्याला काही साहित्य लागतं हा खेळ खेळण्यासाठी? नाही. आणि गट करून खेळतो आपण हे? नाही. एक जण राज्य घेतो आणि बाकी सगळे लपतात. आणि किती वेळ चालू शकतो रे हा खेळ? कितीही वेळ. 2 तास, 3 तास, 4 तास, कंटाळा येईपर्यंत आपण लपाछपी खेळू शकतो. तुम्ही खेळता कंटाळा येईपर्यंत लपाछपी? हो. हा एक खेळ झाला. कौशिक, तू आता मला सापशिडी बद्दल सांगू शकशील माहिती? कशी खेळतात रे सापशिडी? त्याच्यात 4 जण खेळू शकतात. नंतर त्याच्यात कितीही फासे घेऊ शकतो. ते जर 6 पडले तर 6 वर पुढे जायचं. साप आणि खाल्लं तर खाली यायचं. आणि शिडी मिळाली तर वर जायचं. बर. आणि अगदी शेवटच्या घरात गेल्यावर काय होतं अद्विता? जिंकतो आपण जिंकतो. आपण हा खेळ घरात खेळतो की बाहेर खेळतो? घरात. आणि बसून खेळतो ना. हा एक बैठा खेळ आहे. कसा खेळ? बैठा खेळ. किती जण खेळू शकतात एका वेळी? 4 किंवा त्याच्यात. 4 किंवा त्यापेक्षा कमी. बरोबर. आणि आपल्याला साहित्य लागतं ना या खेळासाठी? काय लागतं? फासा, सोंगट्या आणि सापशिडी. बरं. आणि आपण गट करून खेळतो की आपण एकटे खेळतो? एकटे खेळतो. आणि हा खेळ किती वेळ चालतो? अर्धा तास. अर्धा ते पाऊण तास. लपंडाव, सापशिडी हे सगळ्यांना माहिती असलेले खेळ आहेत. तुम्हाला खजिना शोध हा खेळ माहिती? नाही. ऐकलंयत का याबद्दल? नाही. तुम्हाला मी माहिती सांगितल्यानंतर तुम्हाला तो खेळायला आवडेल? हो. बघा, आता पहिला प्रश्न, हा खेळ नेमका कसा खेळतात? या खेळामध्ये आपल्याला 2 गट करावे लागतात. एका गटात कितीही मुलं असू शकतात. एक जण असतो जो हा खेळ घेतो. तो काय करतो? त्याच्या हातात एक चिठ्ठी असते आणि तो ती चिठ्ठी दोन्ही गटांना वाचून दाखवतो. त्या दोन्ही गटांनी ती पहिली चिठ्ठी वाचायची आणि ठरवायचं की ही कुठली बरं जागा आहे. मग त्यांनी पळत पळत ती जागा शोधून काढायची आणि तिथे कितवी चिठ्ठी असणार? दुसरी. मग त्यांनी दुसरी चिठ्ठी घ्यायची, त्यात लिहिलेलं वाक्य वाचायचं, त्यांनी पुढची जागा शोधायची, तिथे असणार पुढची चिठ्ठी. असं करत करत शेवटी त्यांना काय मिळणार बरं? खजिना. असं करत करत त्यांनी तो खजिना शोधून काढायचा. कळलाय तुम्हाला खेळ? हो. आणि हा खेळ सुद्धा कितीही वेळ चालू शकतो बरं का. जोपर्यंत खजिना सापडत नाही तोपर्यंत हा खेळ चालू शकतो. आणि एका वेळी किती गट खेळत असतात? 2. किंवा कधी कधी आपल्याला 2 पेक्षा अधिक गटही करता येतात. जर आपण खेळायला बरीच मुलं असू तर आपण 4 गट करू शकतो. पण खजिना कोणाला मिळणार आहे? कुठल्या तरी एकाच गटाला. कारण प्रत्येकच गट खजिना किंवा त्या चिठ्ठ्या शोधत असणार. आलाय खेळ लक्षात? हो. आता हाच
खजिना शोध खेळ आपल्याला आत्ता बसल्या जागी थोडा वेगळ्या पद्धतीने खेळायचा. आवडेल तुम्हाला? हो. खेळूयात आपण. इथे मी खूप वस्तू ठेवल्यात. त्यामध्ये चिठ्ठ्या आहेत. पहिली चिठ्ठी मी तुम्हाला वाचून दाखवणार. चालेल. तुम्हाला ऐकायचंय आणि विचार करायचा आहे की पुढची चिठ्ठी कुठे बरं असेल. मग पुढची चिठ्ठी शोधायची, त्यावरचं वाक्य वाचायचंय आणि त्या पुढची चिठ्ठी शोधायची. असं करत करत शेवटी काय शोधायचं आपल्याला? खजिना. आणि तो इथल्याच कुठल्या तरी गोष्टीत आहे बरं का. आलाय लक्षात खेळ? हो. या सगळ्याच्यात आहे चिठ्ठी? सगळ्या गोष्टींमध्ये चिठ्ठी नाहीये, पण काही काही गोष्टींमध्ये चिठ्ठ्या आहेत. आणि नेमक्या त्या कुठे आहेत ते तुम्हाला शोधून काढायचं. तुम्हाला चिठ्ठी मिळाली की आपण ती चिठ्ठी मोठ्याने वाचणार आहोत, म्हणजे तुलाही कळेल आणि आपल्याला पुढची चिठ्ठी शोधणं सोपं जाईल. करूयात सुरुवात? तयार? हो. बघू आपण कोणाला खजिना सापडतोय. नीट ऐका बरं का पहिलं वाक्य. माझा उपयोग खेळण्यासाठी होतो, पण बसून खेळण्यासाठी बरं का. काय दिसतं इथे? पत्ते. बरोबर. घे बरं हातात ते पत्ते. मी कदाचित पत्त्यांवर पण लिहिलं असणार आहे बरं का. माझा उपयोग पैसे ठेवण्यासाठी होतो, पण ते आपण भेट म्हणून देतो. बघा बरं, पैसे कशातनं भेट देतो आपण? कागदाचं पाकिट. बरोबर. कौशिक बघ बरं यातनं चिठ्ठी, यात चिठ्ठी आहे का? हो. आज बरं ती चिठ्ठी. काहीतरी पिण्यासाठी माझा वापर होतो, पण काहीतरी गरम गरम पिण्यासाठी. कळलं. कप नाही, ग्लास. मी त्यातनं दररोज दूध पिते ना. बरोबर. पण अद्विता, तुला दिसते का ह्यात कुठे चिठ्ठी? नाही. म्हणजे ती कशात असणार आहे कौशिक? कपात. बरोबर. तूच वाचतोस पुढची चिठ्ठी. हो. अद्विता आता नीट लक्ष दे बर का. माझा आकार गोल आहे, मला छान झाकण आहे आणि माझ्यात भरपूर जागा आहे. डबा. बरोबर. आपण अद्विताला देऊयात वाचायला. अद्विता बघ बरं यात चिठ्ठी सापडते का? मी एक लाकडी वस्तू आहे, माझ्यात तुम्ही नाणी नोटा जमवू शकाल. दादा तो बरोबर. आपल्याकडे लाकडी गोष्टी 2च आहेत, पण ह्याच्यात आपण पैसे टाकू शकतो ना. हो. बघूयात हे उघडून काय. तू बघतोस? काय लिहिलंय रे त्यात? खजिना. सापडला का आपल्याला खजिना शेवटी? हो. आता हा खेळ आपण बसल्या जागी खेळू. असाच खेळ आपण मित्रमैत्रिणींबरोबर घरात वेगवेगळ्या ठिकाणी चिठ्ठ्या लपवून पण खेळू शकतो. बाहेर पण खेळू शकतो. बरोबर. बाहेर पण खेळू शकतो, शाळेत खेळू शकतो. आणि खरं तर माझ्याकडे अशी एक गोष्ट आहे की ज्या गोष्टीतल्या मुलांनी असाच एक खेळ त्यांच्या शाळेत खेळलाय. तुम्हाला वाचायला आवडेल ती गोष्ट? हो. आपण ती गोष्ट वाचूयात, पण त्याआधी आपण अजून एक खेळ खेळूयात आणि मग ती गोष्ट वाचूयात. चालेल? चालेल. माझ्याकडे जी खजिना शोध नावाची गोष्ट आहे ती बऱ्यापैकी मोठी, पण तुमच्यासाठी मी ती गोष्ट छोटी करून आणली. त्या गोष्टीचं पहिलं वाक्य मी तुम्हाला सांगेन आणि मी तुझ्याकडे काही चिठ्ठ्या देईन आणि तुझ्याकडे काही चिठ्ठ्या देईन. आपण ते पहिलं वाक्य वाचूयात आणि मग ठरवूयात की ह्याच्यानंतर कुठलं वाक्य येईल, आणि ज्याच्याकडे ते वाक्य असेल
त्याने ते त्या चिठ्ठीच्या पुढे ठेवायचे. असं करत करत आपल्याला ती गोष्ट पूर्ण करायची. जमेल आपल्याला करायला? हो. तुझ्यासाठी या चिठ्ठ्या, तुझ्यासाठी या चिठ्ठ्या. अद्विता आणि कौशिक, मी तुम्हाला आधी पहिली चिठ्ठी सांगू? काय होती? ही आहे पहिली चिठ्ठी. अद्विता वाचतेस एकदा? वाच बरं. बाईंनी मुलांना 2 गट करण्यास सांगितले. कशासाठी? काय वाटतंय? खजिना शोध खेळण्यासाठी. बरोबर. आता ह्याच्या नंतर काय झालं असेल ग? बघा बरं तुमच्या चिठ्ठ्यांमध्ये तुम्हाला सापडताय का काही? 2 गट मिळाली. बाईंनी सर्व संघांना पहिली चिठ्ठी दिली. बरोबर. यानंतर काय झालं असेल? मिळालं. अरे, दोघांना मिळालंय. बघा बर का, आपण आधी अद्विताची चिठ्ठी वाचूयात. अद्विता, काय आहे ग तुझ्या चिठ्ठीमध्ये? बाईंनी मुलांना खजिना शोध खेळायचे नियम समजावून सांगितले. आता नियम समजावून सांगितले, त्या आधी चिठ्ठी दिली असेल की नंतर चिठ्ठी दिली असेल? नंतर. नंतर. म्हणजे ही चिठ्ठी कुठे येईल ग? ह्याच्या आधी. ह्याच्या आधी. म्हणजे बघा, बाईंनी मुलांना 2 गट करायला सांगितले, मग बाईंनी नियम समजावून सांगितले, आणि मग बाईंनी सर्व संघांना पहिली चिठ्ठी दिली. त्यानंतर काय बरं झालं असेल? ही दुसरी चिठ्ठी दिली असेल. बरोबर. ठेवतोस खाली आणि वाचतोस एकदा मोठ्याने? दुपारी दुसरी चिठ्ठी चिंगीला झुडपामध्ये मिळाली. बरोबर. पहिली चिठ्ठी मिळाली, मग दुसरी चिठ्ठी मिळाली. आता काय झालं असेल? तिसरी चिठ्ठी. कोणाकडे? बघा बरं ती माहिती. दादा, माझ्याकडे. ठेवतेस आणि वाचतेस? तिसरी चिठ्ठी वडाच्या झाडाच्या ढोलीत ठेवलेली आहे. हे मुलांनी शोधून काढली. पुढे काय झालं बघा बरं. काय आहे का माहिती या पुढची? कौशिककडे एकच चिठ्ठी राहिली आता. हो, माझ्याकडे. बरोबर. वाच बरं. एका गटाला 3 चिठ्ठ्या मिळाल्यावर दुसऱ्या गटाला पहिली चिठ्ठी मिळाली. म्हणजे एका गटाने पटापट 3 चिठ्ठ्या शोधून काढल्या, तरी दुसऱ्या गटाला अजून पहिली चिठ्ठी सुद्धा मिळाली नव्हती. पुढे काय झालं असेल बघा बरं. तुमच्याकडे आता एक चिठ्ठी राहिली ना, काय झालं असेल पुढे? एका गटाला सगळ्यात शेवटची चिठ्ठी मिळाली. बरोबर. एका गटाला शेवटची चिठ्ठी म्हणजेच काय मिळाला? खजिना मिळाला. आणि शेवटी काय झालं अद्विता? शेवटी सर्वच गटांना खाऊ मिळाला. म्हणजे तो खजिना काय होता? खाऊ होता. म्हणजे त्यांच्या बाईंनी खाऊ लपवला होता आणि तिथपर्यंत मुलांना पोहोचायचं होतं चिठ्ठ्या शोधत. आलंय लक्षात? आता ही जी गोष्ट होती ना, ही आपण थोडक्यात इथे बघितली. तुम्हाला ती पूर्ण गोष्ट वाचायला आवडेल? की नेमकं कधी काय झालं, कोणाला कुठली चिठ्ठी सापडली? वाचूयात आपण? हो. या गोष्टीचंही नाव आहे खजिना शोध. तुम्ही आधी गोष्ट वाचताय, मग मारायच्या आपण त्यावर गप्पा. हो. वाचा बरं.
झालं. झालं. आवडली गोष्ट. हो. मला सांगा, मुलं कुठला खेळ खेळली आहेत गोष्टीमध्ये? खजिना शोध. आणि बाईंनी मुलांना किती गट करायला सांगितले? 2. पण 2 गट किती मुलांचे? 6 मुलांचे. आणि 2 गट 7 मुलांचे. म्हणजे बाईंनी एकूण किती गट केले? 4 गट केले. बरोबर. आणि त्यानंतर बाईंनी पहिली चिठ्ठी म्हणजे पहिलं वाक्य मुलांना सांगितलं. पहिली चिठ्ठी जी मिळाली ती कोणाला मिळाली? चिंगीला. तिला ती चिठ्ठी झुडपांमध्ये मिळाली. पुढची चिठ्ठी मुलांना कुठे मिळाली? वड्याच्या पारंब्यांजवळ. बरोबर, वडाच्या झाडाच्या ढोलीत. आणि तिसरी कुठे मिळाली? पोत्यांखाली. बरोबर. आणि ह्या गटाला, ही गोष्ट जो मुलगा सांगतोय त्या मुलाच्या गटाला चौथी चिठ्ठी मिळाली का? नाही. का बरं नाही मिळाली? कारण खजिना होता. कारण तो खजिना होता. पण तो ह्या गटाला मिळाला का? नाही. कोणाला मिळाला? पहिल्या गटाला. तो पहिल्या म्हणजे वेगळ्याच कुठल्या तरी गटाला मिळाला. पण खजिना जरी त्यांना मिळालेला असला तरी सगळ्या मुलांना काहीतरी शेवटी मिळालं. काय मिळालं? खाऊ. म्हणजे तो जो खजिना होता, तो जो खाऊ होता, तो बाईंनी काय असा नियम केला नव्हता की ज्यांना मिळेल त्यांनाच फक्त मिळणार. आवडली गोष्ट. ह्या गोष्टीमध्ये गटामध्ये अनेक मुलं होती ना, तर त्या मुलांच्या गटासाठी वेगवेगळे शब्द आलेत. उदाहरणार्थ गट. जर एकच मुलगा असेल किंवा एकच मुलगी असेल तर आपण मुलगा किंवा मुलगी असं म्हणतो. पण जिथे अनेक मुलं किंवा अनेक मुली असतील तर त्यासाठी आपण गट असा शब्द वापरतो. असे अजून काही शब्द आलेत या गोष्टीमध्ये? कुठले कुठले आलेत? संघ, बालचमू, टोळी. बरोबर. घोळका. बरोबर. म्हणजे बघा, संघ, बालचमू, टोळी, घोळका, गट, हे सगळे शब्द अनेक मुलांसाठी वापरलेत. आता एकच मुलगा किंवा एकच मुलगी असेल तर आपण संघ, गट, टोळी, घोळका असे शब्द वापरू शकू? नाही. पण मुलांचा किंवा मुलींचा समूह असेल, एकापेक्षा अधिक मुलं किंवा मुली असतील तर आपण हे शब्द वापरतो. हे सगळे शब्द ठराविक समूहासाठी वापरले जातात. म्हणून या शब्दांना समूहदर्शक शब्द असं म्हणतात. समूह म्हणजे काय रे? समूह म्हणजे एकापेक्षा अधिक गोष्टी असणं. म्हणजे एक असेल तर आपण त्याला फक्त एक मुलगा किंवा एक मुलगी म्हणतो. पण जिथे अनेक मुलं एकत्र आहेत तिथे आपण त्याला मुलांचा समूह असं म्हणतो. किंवा एकच माणूस असेल तर आपण त्याला माणूस असं म्हणू. पण जर का एकापेक्षा अधिक माणसं एकत्र असतील तर आपण त्यांना माणसांचा समूह असं म्हणतो. मी तुला अजून एक उदाहरण देऊ. एखादं बैठं घर असेल तर त्याला आपण घर असं म्हणतो. पण एखाद्या ठिकाणी अशी बरीच बैठी घरं असतील तर आपण त्याला घरांचा समूह असं म्हणतो. आलं लक्षात? समूह म्हणजे एकापेक्षा अधिक, एकापेक्षा जास्त. म्हणजे अनेक वचन. बरोबर, म्हणजे अनेक वचन. पण अनेक वचन सांगण्यासाठी आपल्याकडे अजून काही शब्द असतात. उदाहरणार्थ एक घर, अनेक घरे. बरोबर. किंवा एक मुलगा, अनेक मुले. आता घरे, मुले हे जे शब्द आहेत हे अनेक वचन दाखवणारे शब्द आहेत. पण आपल्याला जर का त्या समूहाला काहीतरी नाव द्यायचं असेल, त्या समूहासाठी काहीतरी शब्द वापरायचा असेल तर आपण हे समूहदर्शक शब्द वापरतो. आता आले लक्षात? असे आपण रोजच खूप समूहदर्शक शब्द वापरत असतो. त्यातले कित्येक शब्द तुमच्या ओळखीचे. आज आपण असे काही तुम्हाला माहित असलेले आणि काही माहित नसलेले शब्द बघूयात. हो. मी या चिठ्ठ्यांवर समूह कशा कशाचा असू शकतो ते लिहिलंय. बघा बरं. कौशिक, वाचतोस काय? हो. पक्ष्यांचा, केळ्यांचा, भाज्यांचा. बरोबर, भाज्यांचा समूह असतो. आणि मग त्या समूहदर्शक शब्दासाठी आपल्याला भाजीची असं म्हणावं लागतं. ते काय आहे ते बघूयात आपण. आणि हे काय रे? हरणांचा. बरोबर. आणि अद्विता, हे काय ग? पुस्तकांचा, माणसांचा, चाव्यांचा आणि फुलांचा. आता एक असेल तर आपण पुस्तक म्हणतो, अनेक असतील तर आपण काय म्हणतो?
पुस्तके. पुस्तके हे झालं अनेक वचन. पण पुस्तकांचा काहीतरी समूह आहे आणि मला त्या समूहाला काहीतरी नाव द्यायचंय. तर ते काय असेल हे मी या चिठ्ठ्यांमध्ये लिहिलं. आता मी यातल्या काही चिठ्ठ्या अद्विताला देणार आहे आणि काही चिठ्ठ्या कौशिकला देणार आहे. तुम्ही विचार करून ठरवू शकाल की हा समूहदर्शक शब्द कशासाठी आहे. अद्विता आहे तुझ्यासाठी, कौशिक आहे तुझ्यासाठी. आपण असं करूयात का की आपण एक एक शब्द वाचूयात आणि त्याचा समूहदर्शक शब्द ज्याच्याकडे असेल त्यांनी तो तिथे लावायचा. चालेल. एकदा तुम्ही तुमच्याकडे असलेले सगळे शब्द बघून घेताय. कौशिक तू तुझ्याकडे असलेले सगळे शब्द वाचतोस एकदा. वाच बरं. गठ्ठा, जमाव, जुडी, कळप. बरोबर. आणि तुझ्याकडे काय आहे. जुडगा, गुच्छा, गुच्छ, थवा, घड. यातले काही शब्द आपण रोज वापरतो ना, काही शब्द नवीन आहेत. मला सांगा पक्ष्यांचा काय असतो. थवा. कोणाकडे येतो शब्द. माझ्याकडे. लावून टाक. केळ्यांचा काय असतो. घड. कोणाकडे. माझ्याकडे. भाजीची काय असते. जुडी. बरोबर. कोणाकडे येतो शब्द. माझ्याकडे. आणि हरणांचा काय असतो बरं. कळप. लावून टाक. कोणाकडे. माझ्याकडे. पुस्तकांचा काय असतो. गठ्ठा. बरोबर. माणसांचा. जमाव. बरोबर. चाव्यांचा किंवा किल्ल्यांचा काय असतो ग. जुडगा. बरोबर. आणि फुलांचा. गुच्छा. गुच्छ. गुच्छ. आपण वाचूयात परत एकदा. हो. माझ्या मागून वाचताय. हो. पक्ष्यांचा थवा. पक्ष्यांचा थवा. केळ्यांचा घड. केळ्यांचा घड. भाजीची जुडी. भाजीची जुडी. हरणाचा कळप. हरणांचा कळप. पुस्तकांचा गठ्ठा. पुस्तकांचा गठ्ठा. माणसांचा जमाव. माणसांचा जमाव. चाव्यांचा जुडगा. चाव्यांचा जुडगा. फुलांचा गुच्छ. फुलांचा गुच्छ. आता हे शब्द आपण वापरू कधी शकतो. जेव्हा आपल्याला काहीतरी लिहायचं असतं. तर लिहिता लिहिता असं एखादं वाक्य येतं ना की तिथे खूप हरणं होती किंवा तिथे खूप पुस्तके होती. त्याच ऐवजी आपण असं लिहू शकू का की तिथे हरणांचा कळप होता, तिथे पुस्तकांचा गठ्ठा होता, असं लिहिता येईल आपल्याला. हो. म्हणजे अनेक किंवा खूप असे शब्द वापरण्याऐवजी आपण हे समूहदर्शक शब्द आपल्या लिखाणात किंवा आपल्या बोलण्यात वापरू शकतो. म्हणजे अनेक वचनाला नाव ना. हा, म्हणजे अनेक वचन ज्या जागी वापरायचंय तिथे अनेक वचन वापरायचंय. पण अनेक वचनाला पर्याय म्हणून आपण असंही म्हणू शकतो. म्हणजे उदाहरणार्थ तू असंही म्हणू शकतोस की तिथे अनेक पुस्तकं आहेत. हे झालं अनेक वचन. तिथे अनेक पुस्तके आहेत. किंवा तू असं म्हणू शकतोस तिथे पुस्तकांचा गठ्ठा आहे. म्हणजे एखादी गोष्ट एकापेक्षा जास्त असेल तर तू त्या गोष्टीचं अनेक वचन वापरू शकतोस किंवा तू समूहदर्शक शब्द वापरू शकतोस. आलंय लक्षात. हो. आता तुम्हाला आज खूप समूहदर्शक शब्द लक्षात आले. तेव्हा इथून पुढे गोष्टी वाचताना किंवा एखादा परिच्छेद वाचताना तुम्हाला असे जर शब्द सापडले तर तुम्ही लिहून ठेवू शकाल. आणि तुमच्या लिखाणामध्ये अनेक किंवा खूप असे शब्द वापरण्याऐवजी हे शब्द वापरू शकाल. आणि तुम्ही आज अजून एक नवीन खेळ शिकलात. कुठला. खजिना शोध. तुम्हाला तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर खेळायला आवडेल हा खेळ. आणि खेळून काय मजा आली हे सांगाल मला.